विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण या ठिकाणी लोकसंख्येची वैशिष्ट्य पाहिले होते. त्यामधला भारतातील लोकसंख्येतील 31.16% लोक नागरी भागात राहतात. म्हणजेच हे आपण आता पाहिलं होतं की 1940 आणि 50च्या दशकामध्ये भारतात नागरी लोकसंख्येचे प्रमाण वाढलेले आहे. आता पहा, नागरी आणि ग्रामीण लोकांचे स्थलांतरण प्रमाण वाढले. भारताच्या एकूण ग्रामीण लोकसंख्येत घट होत असून नागरी लोकसंख्येचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील काही भागांमध्ये नागरी लोकसंख्येचे प्रमाण 50% वाढले. 1 ते 2011 या काळात ग्रामीण नागरी वितरण या संदर्भात भारतीय लोकसंख्येचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 2001 ते 11 या 10 वर्षाच्या कालावधीत भारतातील ग्रामीण लोकसंख्येत 9.12 कोटीची तर नागरी लोकसंख्येत 9.1 कोटीची भर पडली. म्हणजे या 10 वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील लोकसंख्येचे प्रमाण कमी झाले आहे. स्थलांतर हेच त्यामागचे मुख्य कारण आहे. भाषा या आधारावर भारतीय लोकसंख्येची रचना. आता भाषा हा लोकांचा एकत्र आणणारा म्हणजे त्यांच्यात ऐक्यभाव निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. उदाहरणार्थ, भाषावार प्रांत रचनेचे आंदोलन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर म्हणजे 1964 भारताच्या शासन कारभारात हिंदी भाषेचे व इंग्रजी भाषेचे स्थान कोणते हा भारतीय समाजात राजकीय दुफळी निर्माण करणारा मुद्दा ठरला. आणि मग या आधारावर तत्कालीन लालबहादूर शास्त्रींनी हा मुद्दा कौशल्याने हाताळून भाषा या आधारावरच्या फुटीरवाद्यांचे राजकीय खच्चीकरण केले आणि त्या काळात हिंदी भाषेला दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू राज्यात प्रचंड विरोध होता. हा विरोध पूर्णतः समाप्त झाला असे अद्याप म्हणता येत नाही. परंतु हिंदी भाषिक चित्रपटांचा प्रसार व प्रभाव, दूरदर्शन व त्यांच्या विभिन्न वाहिन्यांवरील हिंदी भाषिक कार्यक्रम या 2 महत्त्वपूर्ण कारणांमुळे दक्षिण भारतात हिंदी भाषेला विरोध करण्याबाबतची तीव्रता आता बरीच सौम्य झाली आहे. भारतीय संविधानाने भारताची राष्ट्रीय भाषा असा दर्जा कोणत्याही एका भाषेला दिलेला नाही. हिंदी व इंग्रजी भारतीय शासनकारभार चालविण्यासाठीच्या भाषा आहेत. भारतीय संविधानात 22 भाषांच्या यादीला मान्यता देण्यात आली. यात मराठी, संस्कृत, बंगाली, तामिळ, गुजराती, तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी भाषांचा समावेश आहे. आणि या 22 भाषांपैकी 7 भाषांना अभिजात भाषा असा दर्जा देण्यात आला. अभिजात भाषेतील साहित्याला वेगवेगळे पुरस्कार देण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. म्हणजेच 10,000पेक्षा जास्त लोकांच्या सामाजिक व्यवहारात उपयोगात आणल्या जाणाऱ्या 121 भाषा आहे. याशिवाय जवळपास 1,600 भाषा या बोलीभाषा आहेत. म्हणजे वराडी, खानदेशी, कोकणी, मालवणी, भोजपुरी, राजस्थानी, मारवाडी आदी असंख्य म्हणजे 1,600 बोलीभाषा. आणि भारतीय भाषांच्या भाषाशास्त्रानुसार अभ्यास करून त्याचे गट पाडण्यात आले आहे. एक इंडो आर्यन भाषा, नंतर द्रविडियन भाषा आणि नंतर तिसरा गट आहे अन्य भाषा. असे 3 गट आहे. सिनो तिबेटियन, ऑस्ट्रो आशियाटिक आदी भाषांचा समावेश अन्य भाषा या गटात होतो. म्हणजे सुमारे 5% लोक अन्य भाषिक गटातील भाषांचा उपयोग करतात. म्हणजेच काय की भाषिक विविधता आणि त्यातून निर्माण झालेली एकता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आता धर्म या आधारावर भारतीय समाजाची रचना हे आपण पाहू. जसे की लोकांना एकत्र आणून त्यामध्ये ऐक्याची म्हणजे धर्मबंधुत्वाची भावना निर्माण करणारा धर्म हा एक प्रमुख घटक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा जीवनाच्या सर्वच अंगांचा प्रभाव असतो. बहुधर्मीय आणि बहुपंथीय असूनही भारतीय समाजाने आपले सामाजिक व राजकीय ऐक्य अद्यापही टिकवून ठेवले आहे. हे देखील भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.